लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पैठणच्या मॅट्रिक्स लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विष्णू बोडखे व त्यांच्या कुटुंबियांची जाहीर माफी मागितली। कोणाच्याही वैयक्तिक प्रतिमेला धक्का पोहोचवणे व कोणालाही जाणीवपूर्वक त्रास देण्याचा कंपनीचा कोणताही हेतू नव्हता। बातमी पैठण येथून। याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे की विष्णू बोडखे यांची मॅट्रिक्स फाईन सायन्सेस या कंपनीने गैरसमजातून तक्रार केल्याची माफी मागितली। पैठण येथील मॅट्रिक्स लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड, जुने नाव मॅट्रिक्स फाईन सायन्सेस आणि श्री विष्णू आसाराम बोडखे अण्णा यांच्यातील कायदेशीर वादावर कंपनीने एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे। या पत्रकाद्वारे कंपनीने श्री बोडखे आणि त्यांच्या कुटुंबियांची जाहीर माफी मागितली आहे। अधिक माहिती अशी की मे 2023 मध्ये मॅट्रिक्स लाईफ सायन्स कंपनीच्या वतीने पैठण MIDC पोलीस ठाण्यात विष्णू बोडखे यांच्या विरोधात एक तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता। या अर्जावरून पुढे गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता। मात्र त्यानंतर झालेला संवाद आणि चर्चेतून या प्रकरणातील चित्र स्पष्ट झाले आहे। कंपनीने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर अनेक बाबींवर अधिक स्पष्टता आली आहे। उभय पक्षांमध्ये निर्माण झालेले गैरसमज आता दूर झाले आहेत। कंपनीने मान्य केले आहे की संबंधित तक्रार अर्ज हा त्यावेळच्या परिस्थितीचे आकलन आणि उपलब्ध माहितीच्या आधारे दाखल करण्यात आला होता। कंपनीने व्यक्त केली दिलगिरी। प्रसिद्धी पत्रकात कंपनीने म्हटले आहे की या प्रकरणामुळे विष्णू बोडखे अण्णा किंवा त्यांच्या कुटुंबियांना कोणताही मनस्ताप किंवा त्रास झाला असल्यास त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। कोणाच्याही वैयक्तिक प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा किंवा कोणालाही जाणीवपूर्वक त्रास देण्याचा कंपनीचा कोणताही हेतू नव्हता। हे प्रकरण सध्या न्यायालयीन आणि इतर संबंधित प्राधिकरणांसमोर प्रलंबित आहे। कंपनीने या प्रक्रियेचा पूर्ण आदर राखण्याचे ठरवले असून यापुढे परस्पर सन्मान आणि सौहार्द राखण्याची भूमिका जाहीर केली आहे। या विषयावर अधिक भाष्य करणे सध्या उचित ठरणार नाही असेही कंपनीने स्पष्ट केले आहे। यावेळी नितीन व्यास सेक्रेटरी मॅट्रिक्स कंपनी व माऊली पाटील मुळे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना व सहकारी उपस्थित होते। आपण जर शेतकरी कामगार वर्गाला त्रास दिला नाही तर आम्हीही तुमच्या सोबत आहोत। आपण खऱ्या अर्थाने चूक मान्य करून दिलगिरी व्यक्त केली। त्यामुळे माऊली पाटील मुळे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी मॅट्रिक्स लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आभार मानले। आज जसं आपल्याला माहितीच आहे, आपण इथं जमा झालो एक आमच्याकडलं प्रेस निवेदन देण्यासाठी। कंपनीकडनं जे प्रेस निवेदन आहे त्याची कॉपी मी आपल्या सगळ्यांना देतोच आहे आणि मी तुम्हाला आता वाचून दाखवून देतो एकदा काय आहे त्याच्यामधला मजकूर आणि कॉपी आपल्या सगळ्यांना याची डिस्ट्रीब्यूट केल्या। निवेदनामध्ये असं दिलेलं आहे आपण की मे 2023 मध्ये मॅट्रिक्स लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडनं अण्णा अर्थात विष्णू आसाराम बोडखे यांच्या संदर्भात आपण MIDC पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार अर्ज दिला होता। तो अर्ज पुढे त्यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आला। कालांतराने काही उशीर का होईना पण नंतर असं कळालं दोन्ही बाजूंमध्ये संवाद चर्चा झाली। त्या चर्चेदरम्यान काही बाबींबाबत अधिक स्पष्टता आपल्याला निर्माण झाली। परस्परामध्ये जे काही निर्माण झालेले गैरसमज होते ते दूर झाले। या संपूर्ण घडामोडीमध्ये याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणामध्ये त्रास झाला असल्याची भावना निर्माण झाली असेल तर त्या बाबीची आम्ही नोंद घेतो आणि अशी परिस्थिती निर्माण होणे हे दुर्दैवी होते। त्याबद्दल आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो। मॅट्रिक्स लाईफ सायन्स कंपनीचा कोणाच्याही वैयक्तिक प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा किंवा कोणालाही जाणीवपूर्वक मनस्ताप देण्याचा कोणताही नव्हता। त्यावेळेसच्या परिस्थितीचे आकलन आणि त्यावेळी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार तक्रार अर्ज सादर करण्यात आला होता। पुढेही परस्पर सन्मान, समन्वय व सौहार्दपूर्ण राखत सर्व बाबींकडे पाहण्याची आमची भूमिका आहे। सदर विषयासंदर्भात काही बाबी सध्या न्यायालयीन तसेच इतर संबंधित प्राधिकरणासमोर प्रलंबित असून त्या प्रक्रियेचा आम्ही पूर्ण आदर करतो। त्यामुळे त्या बाकीच्या संदर्भात आपण भाष्य करणं उचित होणार नाही। धन्यवाद। मी विष्णू आसाराम बोडखे, राहणार मुद्दलवाडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मॅट्रिक्स लाईफ सायन्सेस MIDC पैठण या कंपनी मे 2023 रोजी माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। बऱ्याचशा चर्चांती त्यांना खरं समजलं, त्यांना चुकीची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। आज रोजी त्यांना समजलं का आपल्याला चुकीची माहिती मिळाल्यामुळे यांना त्रास झाला, आमच्या कुटुंबांना मानसिक त्रास झाला, पण त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी
माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. पण आपल्या पैठणीमध्ये म्हणजे आमची पण इच्छा आहे तर कंपनी व्यवस्थित चालवायला पाहिजे. पण कंपन्यांनी पण प्रदूषण करून शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, कामगारांना त्रास देऊ नये. कंपनी चालली पाहिजे, कामगाराचं शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे असं मी त्यांना एक विनंती या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना सूचना दिली, विनंती केली. यापुढे बी कंपन्या आज जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये खऱ्या अर्थाने मी दोघांचंही अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. मॅट्रिक्स लाईफ सायन्स या कंपनीने 2023मध्ये एक कामगार नेते, शेतकऱ्यांसाठी झटणारे नेते यांच्यावर चुकीचा गुन्हा दाखल केला होता. खऱ्या अर्थानं मॅट्रिक्सवाल्याची ही चूक नव्हती. त्यांना चुकीची माहिती मिळाल्या कारणाने त्यांनी चुकीचा गुन्हा दाखल केला. त्यांना आज कळून चुकलं की बाबा जे शेतकऱ्यांसाठी भांडतात, शेतकऱ्यांसाठी लढतात, कामगारांसाठी लढतात, ह्या लोकांची चूक नव्हती, परंतु आपल्याला चुकीची माहिती मिळाल्या कारणाने आपण चुकीचा गुन्हा दाखल केला. ही त्यांना चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांची माफी मागितली. आज आम्ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी भांडतोय, कामगारांसाठी भांडतोय, कामगारांच्या न्याय हक्कासाठी भांडतो. ज्यावेळेस आम्हाला हे प्रश्न पडतात, ज्या कंपन्या आज पैठण तालुक्यामध्ये ज्या MIDCमध्ये आहेत त्या MIDC मधल्या कंपन्या केमिकल कंपन्या असल्या कारणानं जवळ आसपासचा परिसर हा केमिकलमय झालेला आहे. आज आपण पाहतोय, आम्ही जेव्हापासून आंदोलन करायला लागलो, कंपन्याच्या विरोधात उतरलो, तेव्हापासून कुठंतरी केमिकल कमी झाले आणि त्या केमिकल परिस्थितीमध्ये त्या शेतीचं पाणी दूषित झालेलं होतं ते कुठंतरी कमी होण्याचं काम आज आमच्या या कामाच्या माध्यमातून झालेलं आहे. आज तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं जे केमिकल शेतकऱ्यांच्या शेतात, शेतकऱ्यांच्या विहिरीत जात आहे आणि ते विहिरीतून शेतीमध्ये जात आहे, ते पीक त्या पाण्यामुळं शेतकऱ्यांचं पीक खराब होत होतं. आज ते कुठंतरी केमिकल कमी झालं आहे आणि शेतकऱ्यांचं पाणी कुठंतरी चांगल्या पद्धतीनं आज विहिरीतून निघू लागलं आहे. इथून पुढेही कंपन्याला मी आश्वासित करतो की बाबा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं आणि चांगल्या पद्धतीने कंपन्या चालवल्या, शेतकऱ्याला त्रास नाही झाला, कामगाराला त्रास नाही दिला, तर आम्हीही तुमच्यासोबत आहोत. आम्हालाही वाटतं उद्योगधंदे वाढायला पाहिजे, उद्योगधंदे चालायला पाहिजे, पैठण तालुक्यातील बेरोजगार लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. परंतु शेतकऱ्यांचं वाटोळं करून बेरोजगारी थांबवणं ही चुकीची पद्धत होती. आज ती खऱ्या अर्थानं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सिद्ध झालेली आहे. आज मी मॅट्रिक्स कंपनीचे आभार मानतो. खऱ्या अर्थानं त्यांनी चूक मान्य केली आणि दिलगिरी व्यक्त केली. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.